तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आता गाडी जप्त करण्यात आली आहे। वैष्णवीच्या वडिलांनी दिलेली आलिशान गाडी जप्त करण्यात आली। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वडील आनंद कसपटे यांनी बावधन पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती। या फिर्यादीमध्ये 51 तोळे सोनं, चांदी आणि एक आलिशान गाडी याचा उल्लेख होता। आता ही आलिशान गाडी बावधन पोलिसांनी जप्त केली। हीच ती आलिशान गाडी जी आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। 51 तोळे सोनं, तो सोन्याचा भाव हा प्रतितोळा आता लाखांच्या घरात पोहोचलाय। अशा परिस्थितीमध्ये 51 तोळे दिलेलं सोनं, दिलेली चांदी, आलिशान गाडी, कोट्यवधींचा हुंडा, यानंतर सुद्धा आणखी पैशांसाठी म्हणून सुनेचा छळ केला जात होता। केवळ मानसिक नव्हे, शारीरिक छळ केला जात होता आणि त्यानंतर त्या सुनेसमोर पर्याय काय उरला तर आत्महत्येचा। मला म्हणते पिंकी ताई की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते, तू केलंय जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणली आत्तापर्यंत घरी, म्हणजे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी, एखाद्याच्या घराचं वाटोळ करते, माझ्या म्हणजे शशांक सोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे आणि घाण शिव्या द्यायला लागली, पप्पांना काही पण बोलायला लागली, मम्मीला काही पण बोलायला लागली नुसतं। अगं लय ग काय सांगू तुला, मगाशी पप्पा आणि मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही नीट तुझ्याशी। दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे। त्यामुळे मी ठरवलंय की मी डिवोर्स देणार आहे त्या माणसाला आणि मी सांगितलंय पप्पांना पण, पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर। माझा नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला, या गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय। सासू सासरे काय ते कशीच वागतात असं, पण त्यांचं कामच असतं असलं वागणं। पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना, लय चुकले माझं, मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना, तिथं चूक झाली माझी। सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं गेलंय अगं। तुला ही छोटी गोष्ट वाटते का गं? हे ना मी माझ्या आयुष्यात कधी इमॅजिन पण नव्हतं केलं आणि ती इतकी घाण बोलली आहे ना, मला शिव्या शाप दिले का अक्षरशः त्या माणसांनी, मी विचारच नाही करू शकत तिथं काय जायचं।